शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण, शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। आई थर्मस मध्ये चहा भरून ठेवलाय, पोहे केलेत, तुम्हाला हवे असेल तेव्हा गरम करून घ्या। कोबी बटाट्याची भाजी पण केलीये, येते मी। अगं आपली लता आहे ना, तिचा मुलगा आणि सून वेगळे होत आहेत असं दिसतंय। काय सांगतेस? खरं? लता बोलली तुला? लता नाही ग बोलली, पण तिचा मुलगा आणि सून आहे ना ऑफिस मधनं रोज रात्री एकत्र येतात, घर शोधतायत बहुतेक। अगं बाई तू ना महान आहे सगळी, तर्क लावण्यात तुझा कोणीही हात धरू शकत नाही। मग अजून एक तर्क लावू का? मी नाही म्हटलं तर लावणार नाही, बोल। आज काय तुझ्या सुनेने नवीन घोळ घातलाय? त्यात काय नवीन आहे, ते दररोजच आहे। आज काय झालं? अगं तुला ऐकायला मजा येते ना? अगं तसं नाही ग, पण तुला आणि मला दुसरा विषय आहे का बोलायला? तुला ना क्रिकेट मध्ये रस ना राजकारणात, मला सुद्धा अजिबात रस नाही। आणि काय ग, मी पण माझ्या मुलीच्या सासरची रनिंग कॉमेंट्री तुला सांगत असते की नाही? हा ते पण खरंय म्हणा। अगं तेवढंच आपलं मन हलकं होतं ग, नाहीतरी दुसरं काय आहे आपल्याला करायला? मग काय नवीन गोळ घातलाय सांगतेस ना? अगं वाटलं होतं सून सेवा करेल, सकाळी सकाळी उठून छान छान नवीन पदार्थ करेल, पण दररोज तर उपमा आणि पोहे, ह्याच्या पलीकडे काही नाही। आणि भाज्या, एक दिवस फ्लॉवर बटाटा, कोबी बटाटा, मग वांगी बटाटा, ह्याच्या पलीकडे आईने काही शिकवलंच नाही तिला। अगं काय हे गलथानपणा तर एवढा आहे ना सांगू, सगळीकडे पसारा घालून ठेवतो। कसं करायचं ग? आणि 4 जण घरात आहे, जरा विचारावं ना कोणाला काय आवडतं, काय करायचंय। स्वतःच्या मनाचं करून मोकळी काय म्हणते? ऑफिसला जाते म्हणजे काय उपकार करते काय? सकाळी उठल्यापासनं त्या मोबाईल मध्ये तोंड घालून बसते, आणि मग आई चहा ठेवलाय, पोहे ठेवलेत, हा गरम करून घ्या, निघून जाते। ऑफिसरीन मोठी चहा नाश्ता देते, उपकार करते। पण तू एक काम का नाही करत? तू सिद्धेशला हे सगळं सांग। अगं सांगून बघितलं ग, पण काय सांगू, तो म्हणतो ती नोकरी करते ना, तिला तिथे पण काम असतं, मग तूच सांभाळून घे, बाईलोबा नुसता। काय म्हणतेस तू? रुळलीस ना इकडे? हो, म्हणजे ऍडजस्ट होते हळूहळू। अगं प्रत्येक नवीन लग्न झालेल्या मुलीला थोडा बहुत सासूरवास भोगावा लागतो, आम्ही पण गेलोय त्यातनं। सासूरवास कसला? मला कळलं नाही।
अगं म्हणजे राहणी सरणीमध्ये जो काय वेळ लागतो जुळायला तो. अगं माहेरच्या आणि सासरच्या पद्धती वेगळ्या असतात ना. हो, पण मला इथे तसं काही जाणवलेलं नाहीये. आपल्या चुका आपल्याला जाणवत नसतात, समोरच्याला दिसतात. माझ्या चुका काय म्हणायचं का की तुम्हाला? नाही, जरा स्पष्ट बोललात तर बरं होईल. बर, स्पष्टच बोलते. असं बेशिस्त वागणं कुठच्या सासूला आवडेल? बेशिस्त वागणं म्हणजे हेच वस्तू जागेवर न ठेवणं वगैरे वगैरे काय? नाही, बोला ना, मलाही कळूच देत काय वाटतं आईंना माझ्याबद्दल ते. तसं कधी बोलल्या नाहीयेत मला त्या, आणि तसं जाणवूनही दिलं नाहीये. अगं, आपल्या चुका कोण आपल्या तोंडावर सांगतं का? तू त्यांचा आदर करत नाहीस. नुसता चहा आणि नाश्ता केला म्हणजे झालं? तो हातात द्यायला नको का? रोज त्याच भाज्या. त्यांची पसंत नापसंत कधी विचारलंयस? असं वागणं शोभतं का सुनेला? जरा विचार कर या गोष्टीचा. आणि नसेल जमत तर लग्न झालेल्या तुझ्या मैत्रिणींना विचार कसं वागतात ते. सून म्हणून काही जबाबदारी आहेत की नाही? काय ग, आवरलं नाहीयेस? जायचंय ना आपण बाहेर? होय, ऑल ओके ना? सिद्धेश, जर तुझी कुठली गोष्ट, तुझं वागणं किंवा तुझं बोलणं मला आवडलं नाही आणि याची तक्रार मी तुझ्याकडे न करता इतर कुणाकडे केली तर तुला कसं वाटेल? झालंय काय सांगशील? सांगते ना काय झालं ते. अरे, तू आज लवकर आलास? लवकर आलो म्हणजे आम्हाला बाहेर जायचं होतं दोघांना फिरायला. आई, तुम्हाला माझा काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोला ना. काय झालं? वृषाली, अगं आत्ताच आलेत ना ते. आताच म्हणजे? कुठून लांबून प्रवास करून नाही आलेत ते? इकडेच कोपऱ्यावरच्या मंदिरात गेले होते. आणि काय हो, तुम्हाला माझ्या जे काही दोष दिसतात ते तुम्ही मला न सांगता त्या बाहेरच्या छाया काकीला सांगता? ती बाहेरची नाहीये, मैत्रीण आहे माझी. आणि सिद्धेशला सांगून पाहिलं, काही उपयोग झाला नाही. सिद्धेश, तुला हे माहित होतं? तुला मला सांगायला काय झालं होतं? एवढा इश्यू करण्यासारखं काहीच नाही आहे याच्यात. इश्यू केलाय यांनी त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना सांगून. आणि या सगळ्या जणी मिळून आपापल्या सुनांचे दोषच काढत बसलेले असतात. तुम्हाला कुठली भाजी खायची मला सांगायला काय होतं? आणि केव्हा मी तुम्हाला रिस्पेक्ट दिला नाहीये सांगा ना. या घरामध्ये सगळेजण लोक आपल्या आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवतात आणि मी एकटाच पसारा करत असते. आणि मी कसं वागायचं हे मी माझ्या मैत्रिणीकडून शिकून येऊ? वा, हे चांगलं आहे. कुणाची बाजू घ्यायची आणि खरंच काय बोलायचं मला काहीच कळत नाही. वृषालीला बोलायला पाहिजे, मोठ्याशी या सुरात बोलतात. अहो, पण आईनं जाऊन त्या छाया काकूंना सांगायची गरज काय होती? तुला सांगितलं, तू काय केलंस? सासू सुना जे भांडती, घरी कशी नांदे शांती, प्रेमे आदरे वागती, तेथे सुखा ये भरती. माझी सून आहे ना, अगदी सोन्यासारखी आहे बघ. लाखात एक आहे. काय सांगतेस काय? हो ना, मी खरंच भाग्यवान आहे बघ. सांगते ना, सकाळी गरम गरम चहा हातात आणून देते, घर टापटीप ठेवते. अजून हवंय काय आपल्याला? देवाने अशी सून सगळ्यांना द्या. हो हो. अरे छाया काकी, या ना या. आई बाबा मंदिरात गेलेत. अगं माहितीये मला, तुलाच भेटायला आले मी. हो का? बरं वाटलं तुम्ही आलात ते. असंही आई नेहमी तुमच्याविषयी बोलत असतात. माझ्याविषयी काय बोलते ते मला माहिती नाही, पण तुझं मात्र तोंडभर कौतुक करत असते. कौतुक? माझे? म्हणते माझी सून सोन्यासारखी आहे, माझी खूप काळजी घेते, घर टापटीप ठेवते, रोज सकाळी गरम गरम चहा नाश्ता आणून देते हातात, आमची खूप काळजी करते असं म्हणत होती ती. अशी सून सगळ्यांना मिळो असं ती म्हणत होती.
काय ग आवरलं नाहीस? जायचंय ना? हो जाऊया ना, पण ऐक ना, आई बाबांना पण घेऊन जाऊया. हा, आई बाबांना घेऊन जायचंय? हो. अरे शुअर? होय, आई बाबा आले. अरे तू आज लवकर आलास? हा, म्हणजे आम्ही दोघे फिरायला बाहेर जाणार होतो. दोघे नाही, आपण सगळेच फिरायला जाऊया. आणि आई, आज आपण तुमच्या आवडीच्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाऊया. हा नक्की. अरे वा, गरमागरम चहा. आई, उद्या कुठली भाजी करूया? पडवळ किंवा दोडकी. बरं, मग मी येताना घेऊन येते. अजून काय हवंय तुम्हाला? नाही, काही नाही. ठीक आहे, येऊ मी, नाही तर मला उशीर होईल. सांभाळून जाग. बाय. बाय आई, बाय बाबा. आत्मसन्मान कोणाला नसतो, लहान मुलाला पण अहंकार असतो, लक्षात ठेवायचं. म्हणून आत्मसन्मान हा सगळ्यांना असतो, लक्षात ठेवायचं. आणि त्याचा अर्थ काय की प्रत्येकाला एक अहंकार असतोच, आणि तो अहंकार जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे जीवनविद्या काय सांगते की इतरांची मनं जपणं हाच खरा जप आहे, समजलं ना. पण आपण काय करतो, आज जर तुम्ही कुटुंबामध्ये बघितलं तर आपल्या सुनेचा अपमान करण्यात सासू सासऱ्यांना मजा वाटते. खरं म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या सुनेचा सन्मान केला गेला पाहिजे, तिचा आत्मसन्मान जपला पाहिजे. कारण शेवटी कौटुंबिक सौख्य म्हणजे काय हो, शेवटी कुटुंब म्हणजे काय, एकमेकांची मनं जपणं हेच महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. एकमेकांची मनं जपायला पाहिजे. आता मला सांगा, आपली सून समजा अव्यवस्थित असेल, अजागळ असेल, काही असू दे, आता तुम्ही एकदा सून म्हणून तिला घेतली की नाही, मग आता ही वस्तुस्थिती स्वीकारणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचं. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की ती सून, तिचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही दुसऱ्यांना सांगून काय फायदा होणार आहे का? आपल्या लोकांना ही वाईट सवय आहे, बहुतेक या ज्या सासू असतात हे दुसरीकडे जाऊन सांगतात तिच्या कंप्लेंट्स. आता दुसरी लोक फक्त चवीने तुमच्या मजा ऐकणार, फक्त लक्षात ठेवायचं. तुमच्या गप्पा आहे ना, हे चवीने ऐकणार, ते काय करणार नाही, उलट वाईटच करतील. काय करतील, जाऊन तिला सांगतील. हे तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या. असंच होतं, तुम्ही जर जाऊन आपल्या सुनेबद्दलच्या काही तक्रारी केल्या तर ती बाई काय करणार, ती काय तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. ती जाऊन त्या सुनेला सांगणार की तुझी सासू माझ्याकडे अशी बोलत होती. आता हे जर तिला कळलं सुनेला तर काय होणार, घरामध्ये महाभारत होणार, लक्षात ठेवा. कारण तुम्ही जर तिचा सन्मान नाही ठेवला तर ती पण तुमचा सन्मान नाही ठेवणार. ॲक्शन अँड रिॲक्शन, लक्षात ठेवायचं. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. उलट सद्गुरू काय म्हणतात की जीवनामध्ये आपण जे काही करतो ना त्याच्या प्रतिक्रिया मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होतात, समजलं ना. म्हणून तुम्ही एक ॲक्शन घेतली की तुमच्या सुनेची तक्रार बाहेर जाऊन केली, ही एक ॲक्शन पुरे तुमचं संपूर्ण कुटुंब बर्बाद होण्यासाठी. कारण ती जी बाई असते जिना जाऊन तुम्ही तक्रार केलेली आहे, ती घरी येऊन तुझ्या सुनेला आणखीन तिखट मीठ लावून सांगेल, मसाला घालून सांगेल, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून जमेल नाही जमवाच, तुम्ही आपल्या सुनेचं कौतुक करायला शिका, नसलं तरी कौतुक करायला शिका. कशाला जाऊन बाहेर आपण त्याच्याबद्दल वाईट गोष्टी सांगायच्या, आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन कशाला सांगायच्या. एक लक्षात ठेवा, बाहेरची माणसं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीत, उलट तुमचे प्रॉब्लेम वाढवतील आणि मजा घेतील. म्हणून एक लक्षात ठेवायचं की पहिली गोष्ट म्हणजे जरी सून आपली थोडीशी अव्यवस्थित असेल, अजागळ असेल, तरी बाहेर जाऊन काय सांगायचं, मला सून खूप छान मिळालेली आहे, खूप छान मिळालेली आहे, आम्ही संपूर्ण आमचं कुटुंब सुखी आहे, आमच्या सुनेमुळेच आहे, असं जर थोडंसं कौतुक केलं तर काय होईल, ती बाई त्या सुनेला हे पण जाऊन सांगते. काय सांगते की तुमची सासू आहे ना तुझं कौतुक करत होती. मग सुनेला काय वाटणार, अरे मी एवढी अजागळ असून सुद्धा माझी सासू माझं कौतुक करते, म्हणजे किती आपल्याला सुधारणा केली पाहिजे.
अशा रीतीने सुधारणा होऊ शकते. कारण ह्या कौतुकातनं तिला प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते की आपण पण नीट वागणं गरजेचं आहे. आणि मग ती पण आपल्या आईवडिलांना, सासू सासऱ्यांना, सगळ्यांना सन्मान द्यायला सुरुवात करते. आणि एकमेकांना सन्मान देणं म्हणजेच संसार. लक्षात ठेवायचं, संसार म्हणजे काय? एकमेकांची मनं जपणं, एकमेकांना सन्मान देणं, जेणेकरून सगळ्यांची मनं जोडली जातील आणि खऱ्या अर्थाने कुटुंब एक जीव कुटुंब काम करायला लागेल आणि त्याच्यातूनच सुख आणि समाधान निर्माण होऊ शकतं. सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, खरं शहाणपण हे शुभ नियती निर्माण करण्यात आहे. हे शहाणपण शुभचिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं व शुभ करणे ह्याच्यातून निर्माण होतं. ह्यासाठी ही विश्व प्रार्थना म्हणा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. ही विश्व प्रार्थना दिवसभरात रिकामपणी व रात्री झोपताना झोप येईपर्यंत म्हणा व आपल्या जीवनात यश, सुख, आरोग्य व ऐश्वर्याची प्रचिती घ्या.